अंजली दमानिया यांना मुंढव्यातल्या जमिनीची पाहणी करायला अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नकार दर्शवलाय। या सगळ्या प्रकरणी उद्या मुंबईत पत्रकार परिषद आपण घेणार आहोत असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला, पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते। त्या उद्धट व्यक्तींनी मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल, पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे। आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या, ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली। आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही, पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय। पण मी या सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार आहे। आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे। ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो। अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेंनी तो विषय लावून धरला होता। तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी। आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत, आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत। काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल? खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।